मी आधीच जाहीरपणाने सांगितलं होतं की महादेव निर्मळ, रमेश आळसकर यांना माझ्या विरोधात उभं करण्याचं कारस्थान काही बीड जिल्ह्यातल्या नेते मंडळींनी केलं होतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये माझा पराभव करायचा, त्यासाठी त्यांनी यासाठी हे दोन उमेदवार उभे केले. त्यांना सर्वार्थपरी मदत केली, आर्थिक पाठबळ दिलं आणि माझा पराभव व्हावा याच्यासाठी निश्चितपणानं त्यांनी प्रयत्न केले. तर भारतीय जनता पक्षामध्ये निर्मळ साहेबांनी प्रवेश केला हे कशाचं द्योतक आहे? त्यांच्या आधीपासूनच म्हणजे या निवडणुकीच्या उमेदवाराच्या माध्यमातूनच आणि लोकसभेच्या माध्यमातून त्यांची जवळीक झाली आणि त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं. बीड जिल्ह्याला धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार केला, ज्या पद्धतीनं अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिलं, वाळूचा धंदा असेल, राखेचा धंदा असेल, त्याचप्रमाणे खंडणी वसूल करणाऱ्यांना सुद्धा त्यांनी त्यामध्ये त्यांचं पाठबळ निश्चितपणानं होतं. आज वाल्मिक कराड हे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमध्ये प्रमुख कारस्थान करणारे म्हणून त्यांचं नाव घेतलं जाते पोलिसामार्फत आणि इतरही 5-6 ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष हाही खंडणी गोळा करण्यामध्ये होता आणि हा खून करण्यामध्ये होता. त्याच्यामुळं हे सगळं त्यांच्या कारकिर्दीत झालं. त्यांनी खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याची बदनामी केली. संतोष देशमुख यांचे खुनी सापडावेत म्हणून आम्ही या गोष्टी विधानसभेत आणि जाहीरपणानं मांडल्या. त्यासाठी मोठं आंदोलन, आम्ही मोर्चा काढला बीडमध्ये आणि ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निर्गुण पद्धतीनं संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला याची छायाचित्र जेव्हा महाराष्ट्रात दाखवली गेली, त्यामध्ये संपूर्ण एक निश्चितपणानं त्याचा परिणाम म्हणून धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. परंतु बदनामी आम्ही केलेली नाही, आम्ही वस्तुस्थिती मांडण्याचं काम केलं. त्यात कुठल्याही जाती जमातीला आम्ही दोषी धरले नाही. ही गुंडगिरी होती, हे अवैध धंदे होते, त्याच्या विरुद्ध मात्र आम्ही आवाज उठवला. हे पहा, महायुती झाली तर ती वरिष्ठ पातळीवरती होईल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी जर पुढाकार घेतला तरच युती येईल. स्थानिक पातळीवरती युती होत नसते. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता इच्छुक असतो आणि त्याला एकमेव संधी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मिळत असते. परंतु युती जर झाली तर आम्ही युतीसोबत राहू, युती नाही झाली तर आम्ही स्वबळावर लढू. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकमेकाच्या विरोधात या बीड जिल्ह्यामध्ये लढत आलेले आहेत. त्यामुळं निश्चितपणानं हे दोन प्रमुख पक्ष असल्यामुळं युती होणं फार कठीण आहे. जर युती नाही झाली तर आम्ही स्वबळावर लढून जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि निश्चितपणानं विजय संपादन करू, अशी आम्हाला त्याच्याबाबत खात्री आहे.